मंगलाला चिखलवाडीत आणा. नागोजी म्हणाला, मीही आपल्या विचाराशी विसंगत वर्तन करणार नाही. मी आजही लग्नाला तयार आहे. पण कशी आणायची मंगला इकडं? आपल्याकडं माणसं फार आहेत. नागोजी आवाजात धार आणून म्हणाला, तुम्ही चंद्रू, महादुनाईक आणि 4 पंजाबी यांनी मांगल्यात जाऊन मंगलला सरळ बाहेर काढायचे. आईबापांना ठार मारण्यापेक्षा हा मार्ग न्याय आहे. मात्र आईबापांना दुखवायचं नाही. मंगला प्रथम किंचित गडबड करेल, पण तिकडं लक्ष देणं चूक होईल. ती इथं आली की मी एका दिवसात लग्नाची तयारी करतो. नीट देऊया बार उडून. एका दृष्टीने हे बरं होईल. पण हंबीर म्हणाला, जर बंडवाले आले तर? कोणी येणार नाही, नागोजी आवाज चढून म्हणाला. आणि आलेच तर गोळी सैनिक काय मुर्दे आहेत, ते लगेच गोळीबार करतील. आणि दुसरी गोष्ट, कुणीही बंडवाला येणार नाही. तुम्ही निर्धास्त असा. काय येणार नाहीत ते? हंबीरनं विचारलं. पण नागोजी म्हणाला, बंडवाल्याची धानाधान उडाली आहे. त्यांनी काल पाटणला एका सरकारी ठाण्यावर हल्ला केला. मोठी चकमक झळली. परंतु अखेर बंडवाले पळाले. काही सैनिक कामी आले, काही बंडवाले ठार झाले. मात्र त्यांनी बराच दारुगोळा पळविला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या झटापटीत तो हिंदूराव मेला. हंबीरनं मध्येच विचारलं. आणि नागोजी म्हणाला, त्याला गोळी लागली आहे, पण तो मेला की जिवंत आहे हे समजले नाही. काही बंडवाल्यांची वाताहत झाली हे नक्की. मग तुम्ही म्हणता तसंच करतो. हंबीर उतावळा होऊन म्हणाला, मी आजच निघतो. मला माणसं द्या. जरूर, नागोजी हरकून म्हणाला. मंगला सुरुवातीला की करील, परंतु इथं आली नि तिनं हे सर्व वैभव पाहिलं की ती पुन्हा मांगल्याचं नाव काढणार नाही. माझं काय, मी आज आहे नि उद्या नाही. माझं मरण माझ्या भोवती गिरट्या घालीत आहे. माझ्या मागही सर्व दौलत मंगलाची होणार. नि हा सर्व संसार आवरता आवरता ती सर्व काही विसरून जाईल. मग तिला हंबीरचं महत्व कळून येईल. प्रथम तिला दुःख वाटेल, पण त्याच दुःखातून जेव्हा सुख पुढे येईल तेव्हा ती तुमचे पाय धरेल. हंबीरनं दिवसाकडे नजर टाकली तेव्हा तो मावळत होता. त्याच्या भोवती रक्ताचं थारोळं जमावं तद्वत रक्तरंगीत ढगांनी गर्दी केली होती. नि त्यातून हळूहळू तो सरकत होता. सर्व सावल्या पूर्वेकडे आडव्या पडल्या होत्या. नि जखमी माणसाप्रमाणे त्यात सरफडत होत्या. हंबीरच्या डोळ्यापुढं मंगला सरफडू लागली. आई आकांत करीत होती. कृष्णाजी बोंब ठोकीत होता. गाव जागीच थांबून गंमत पाहत होता. कोणीही पुढे येत नव्हते. पंजाब्यांनी गल्ल्या दाबल्या होत्या. चंदू आपली काठी घेऊन सरळ उभा होता. आणि महादूर आमोशी मंगलाला ओढून तो भयंकर प्रसंग कल्पनेनं हंबीर पुढं साकार करताच त्याचं काळीच विरघळलं. तो कावराबावरा झाला. आणि नागोजी म्हणाला, तुम्ही तयारी करा, चला, मी सर्व व्यवस्था करतो. मंगला आज रात्री आली की सकाळी हळदी नि संध्याकाळी लग्न. आणि हो, येताना तुमची बंदूक विसरू नका. पण माझं थोडं ऐकता का? हंबीर चाचरत म्हणाला. जबरीनं मंगलाला आणण्यापेक्षा आपण सरळ जाऊन लग्नाची मागणीच घालावी. मला नाही हे पटत. नागोजीनं नाक फेंदारलं व तो म्हणाला, धरण्यानात मकर बांधण्यात अर्थ नसतो. मंगला मला द्या म्हणून आज 1 वर्ष मी ओरडत आहे, तरी कुणी त्याची दखल घेतली नाही. उलट आता माझ्या वयालाच मंगला अर्पण करून तुम्ही मोकळे झालात. तुम्ही म्हणजे तसा मला दोष देऊ नका. हंबीर चमकून कडवट सुरात म्हणाला, त्या घरात माझी कोणीही दखल घेतली नाही. मग झालं तर? नागोजी चढाई करीत म्हणाला, मग लग्नाची मागणी घातली तरी कुणी दखल घेणार नाही. मग मी निघतो. चला, तयारी करा. हंबीर म्हणाला. द्या मला माणसं. नागोजी थोडा विचार करून म्हणाला, हंबीर, मला आता फारच सावध राहावं लागणार आहे.
पाटणचं लष्करी ठाणं बंडवाल्यांनी मारून काढल्याचं ऐकून मी हादरलो आहे. आज सकाळी एक माकडवाला गावात येऊन गेला आहे. बहुतेक तो बंडवाल्याचा हेर असावा. मी त्याला अटक करणार होतो, पण त्यानं मांगले गावचा म्हणून सांगितलं, त्यामुळे मी त्याला सोडला. परंतु मांगल्यात कोणी माकडवाला नाही. अंबीर उद्गारला. मग तो नक्कीच हेर. मी गण्या मांगाला त्याच्या पाळतीवर पाठवला आहे, नागोजी म्हणाला. आणि सुदैव असं की आज 100 शिपाई अचानक आले आहेत, तेव्हा डर नाही. नंतर ते दोघे उठून चावडीकडे गेले. बंडवाल्याचा पाठलाग करीत आलेले 100 शिपाई आणि मूळचे 25 असे 125 हत्यारबंद शिपाई चावडीत नि चावडी पुढे तळ देऊन बसले होते आणि नागोजीचे लोक त्यांचा बंदोबस्त करीत होते. एखाद्या गाव जेवणाप्रमाणे लोकांचा जेवण करण्यासाठी आटापिटा चालला होता. नागोजी पुढे येताच सर्व शिपाई धडपडून उठले आणि नागोजीला निहाळू लागले. या आंधळ्या माणसावर सरकारनं भरोसा का ठेवला आहे, असा भाव कित्येकांच्या चेहऱ्यावर तळपून गेला. पेट्रोमॅकच्या बत्त्यांनी चावडी पुढचा चौक उजळला. बंदुकीची बुचाड लखलखत होती. चिखलवाडीला जणू युद्धछावणीचं स्वरूप आलं होतं नि वातावरण पेटत होतं. नागोजीला पाहताच फौजदार पुढे येऊन पेटला. फौजदार पुढे येऊन खिशात हात कोंबीत म्हणाला, पाटील, आता 1000 बंडवाला येऊ दे, नुसती बटणीच करून दाखवतो. अवघे 25 शिपाई घेऊन लढणारे तुम्ही आता तर सेनापती झाला आहात. नागोजीनं फौजदाराची तारीफ केली नि तो म्हणाला, माझं थोडं काम होतं म्हणून. सांगा सरकार. फौजदारानं एक पाऊल मागं सरकून पट्टेनं लष्करी सलाम ठोकला आणि नागोजी हसत म्हणाला, एका खास कामाकरिता हंबीरराव मांगले गावाला निघाले आहेत, तेव्हा फक्त 4 शिपाई देण्याची कृपा करावी. माफ करा हं. फौजदाराचा चेहरा खरकन उतरला. तो म्हणाला, अशा रात्री मी आपले शिपाई कोठेही पाठवणं माझ्या शिस्तीविरुद्ध आहे. कारण बंडखोर मूर्ख नाहीत, ते सावलीसारखे माझ्या पाळतीवर आहे. तेव्हा समजून उमजून मूर्खपणा पदरी घेऊन आपली माणसं मृत्यूच्या हवाली करणं बरं नाही. शिवाय इथं मोठा अधिकारी हजर आहे. नागोजीची निराशा झाली, पण त्यानं धीर सोडला नाही. तो अपमान गिळून फौजदाराच्या अगदी जवळ जाऊन लटकेत हसत म्हणाला, साहेब, काम तरी ऐकून घ्या. अरे हो, बोला. मांगल्याच्या शिवारात तळपडल्याची बातमी आहे, नागोजी दबक्या आवाजात म्हणाला. त्या तळाचा ठाव ठिकाणा काढणं नि ती बातमी खरी आहे का खोटी आहे याचा पडताळा करणं एवढंच काम आहे. जर ही बातमी खरी असेल तर आम्ही बेसावध ठरूनही हल्ला व्हायचा. ऐकून फौजदाराचे डोळे गरगर फिरले. त्याने लगेच 4 शिपाई बाजूला काढून त्यांना हंबीर बरोबर जाण्याचा हुकूम दिला. बंडू, महादू नि ते 4 शिपाई घेऊन मांगल्याला जायला हंबीर तयार झाला. रात्रीचा रंग क्षणाक्षणाला अधिकच काळा होत होता. त्यानं आकाश पाताळ एक केलं होतं. चिखलवाडी भोवती काळोख, भेसूरता आणि दहशत यांचं राज्य पसरलं होतं. कुणाला शिवारात धीर निघत नव्हता. म्हणून माणसं रानातली घरं, मळे, पिकं सर्व काही जागच्या जागी टाकून केव्हाच गावात गेली होती. इंदुराव आपली माणसं घेऊन अगदी गावदरीला भिडला होता. पाटणचं लष्करी ठाणं उद्ध्वस्त करून तो तीच कुमक घेऊन आता चिखलवाडीकडे वळला होता. 25 पोलीस आणि नागोजी यांना आपण सहज चिरडू असा त्याचा कयास होता. आणि लग्न ठरलं की लगेच हंबीरला अटक करायची. असं ठरलं असता हंबीर अजून बंडवाल्यांना सापडला नसता. प्रथम चिखलवाडीतील सरकारी बळ मारून काढून नंतर लग्नाची तयारी करावी, असा हिंदूरावाचा मनसुबा होता. गणू, मल्हारी, शिवा आणि आज या प्रथमच चंदूलाल आपली झुंजार माणसं घेऊन आला होता. नि कसा व कोठून हल्ला चढवायचा अन नागोजीला गारद करायचं हे त्या भयान अंधारात आता निश्चित होतं. सर्व वाटा बंडवाल्यांनी रोखल्या होत्या. गावदरीला माणसं येताच हिंदूरावांना सर्वांना एकत्र करून त्यांच्या पुढे चिखलवाडीचा नकाशा काढून दाखविला आणि
हळू पण खणखणीत आवाजात तो म्हणाला, चिखलवाडीच्या चाबडीचं तोंड उगवतीकडे आहे. तिच्याकडून एक पांद गेली आहे. ती पेट आहे. चावडी पुढं तिथं शिपाई तळ देऊन बसले आहे. तेव्हा आपण 4 तुकड्या करून चारी बाजूने एकाच वेळी पुढे जाऊन चावडीला भिडायचं. प्रथम डाव्या बाजूनं गोळीबार करायचा. त्यानं काय होईल? चावडीतील शिपाई चौकात येऊन डाव्या बाजूवर बळ केंद्रित करते. तेव्हा लगेच उजवीकडून हल्ला झाला पाहिजे. लगेच पाठीमागून चढाई करावी. थोड्या वेळानं सरळ तोंडावर मारा करा. कुणी काहीच बोललं नाही. आपापली हत्यारं सावरून ठरल्या वाटेनं ते सरकू लागले. हिंदूरावाच्या डाव्या दंडात गोळी लागून जखम झाली होती. तरीही तो गणू, शिवा यांना बरोबर घेऊन डाव्या बाजूवर दाखल झाला. पहिला वार त्यानंच करावा असं ठरलं होतं आणि तो सज्ज होता. थोडा वेळ तसाच केला. वातावरण तापलं. आपली माणसं ठरल्या जागी पोहोचली असतील असा अंदाज करून हिंदूरावानं समोर पाहिलं. चावडी पुढे पेट्रोमॅगच्या प्रकाशात शिपायांनी गर्दी केली होती. हंबीर बरोबर निघणारे शिपाई तयार झाले होते. बाकीचे सैनिक आता आडवं व्हायचा विचार करीत होते. तोच हिंदूरावानं हल्ला चढविला. पहिली गोळी विजेप्रमाणे कडाळली. तप्त वातावरणानं पेट घेतला आणि पुन्हा दुसरी गोळी गरजली. मृत्यू अग्नीवर आरूढ झाला. 2 माणसं पडली आणि चावडपुढे एकच हलकल्लोळ माजला. क्षणात लढाई भडकली. सर्व बंदुका चावडीपुढील चौकात चमकल्या आणि हिंदूरावाकडे तोंड वळून दणकू लागल्या. हिंदूरावाचा 25 बंदुकीचा अंदाज चुकला आणि त्याला 125 बंदुकीला तोंड देणं भाग पडलं. दोन्हीकडून रणगर्जना घुमली. दोन्हीकडून लोक पुढे सरकू लागले. सर्व शिपाई हिंदूरावाकडे बंदुका रोखून मोर्चे बांधून गोळ्या झाडत होते. तो एक एक पाऊल पुढे सरकत होता. इतक्यात चंदूलालनं उजवीकडून हल्ला चढवला. पोलीस बिचकले आणि चौकातील अर्ध्या बंदुका मागे फिरल्या आणि उलट गरजू लागल्या. तोच पाठीमागून चढाई झाली आणि मल्हारी आपली माणसं घेऊन सरळ छातीवरच चाल करून आला. त्या भयंकर अंधारात ती लढाई जुंपली होती. दोन्हीकडून बंदुका आग ओकीत होत्या. दोन्हीकडची माणसं घरांचा आश्रय घेऊन एकमेकावर वार करीत होते. गोळीचा दणका बसताच भिंती अंग टाकीत होत्या आणि गावातील माणसं ओरडत होती. ती भयंकर झुंज त्यांच्या उशाला आली होती. त्यांची घरं गोळीबारात सापडली होती. काही माणसं घर सोडून अंधारात पळत होती. हिंदूराव एक एक भिंत ओलांडीत पुढे पुढे सरकत होता. परंतु पुढून प्रतिकार सारखा वाढत होता. त्याच्या पुढे शत्रुबळ तिप्पट होतं आणि त्याची काडतुसं संपत होती. त्यात हिंदूरावाला माघार घेणंही कठीण झालं होतं. अशी सर्व बाजूनं चढाई झाली होती. तशीच सर्व बाजूनी जर यशस्वी माघार घेतली नाहीतर एकही माणूस वाचणार नाही. सर्वांची कत्तल होणार असं त्याचं मत झालं होतं. तो हवालदिल झाला. पण त्याच वेळी शिवा त्याच्या जवळ आला. हिंदूराव म्हणाला, शिवा, वेळ कठीण आली. कशी? लष्कर फार मोठे आहे. मग काय करूया? आता माघार घेऊया. पण कशी? एक, ही माझी काडतुस घे आणि तू एकाच जागी थांबून लढत राहा. असं म्हणून आपली काडतुस शिवाकडे देऊन हिंदूराव अंधारात नाहीसा झाला. त्यानं दोड मारून मल्हारीला गाठला आणि तो म्हणाला, मल्हारी, माघार घ्यायची, पुढे जाऊ नको. मग हिंदूरावानं चंदूलालला ती खबर देऊन पुन्हा तो शिवाजवळ आला आणि मग लढत लढत पुढे आलेले बंडवाले लढत लढत मागं सरकू लागले. ते मृत्यूला मागे थोपू लागले, चमकवू लागले. परंतु गोळीबार होतच होता. आकाश दुमदुमत होतं. लढाईचा कैफ चढलेली माणसं आरोळ्यात ठोकीत होती. त्या लढाईत नागोजीची तारांबळ उडाली होती. मंगलाला ओढून पानायला निघालेला हंबीर बावचळून गेला होता. चंदूच्या मांडीत गोळी लागून तो चावडी पुढे कणत पडला होता. बंडवाले डोंगरात शिरले आणि मग ती भीषण लढाई थांबली. चिखलवाडी शांत झाली. नागोजीनं सुटकेचा निश्वास टाकला. चावडी पुढे 5 माणसं ठार होऊन 25 माणसं जखमी झाली होती. ती लढाई संपली नव्हती तर तात्पुरती तहकूब झाली होती. ती नुसती सलामी झळली होती.
हिंदूरावाने माघार घेऊन पुन्हा चढाई करू असं जणू जाहीर केलं होतं. आणि नागोजीचा मृत्यू त्यांच्या डोळ्यापुढे थैमान घालीत होता. मंगलेला ओढून आणून लग्न करण्याचा त्याचा डाव त्यावेळेपुरता तरी मोडून पडला होता.